रामायणानुसार भगवान श्रीराम लंकेकडे जात असताना ह्या भागातून गेले तेव्हा लक्ष्मणाला पिण्यासाठी पाणी हवे होते, पण आजूबाजूला समुद्राशिवाय काहीच नव्हते. श्रीरामांनी आपला बाण तीर जमिनीत मारला आणि त्या ठिकाणी गंगामाता प्रगट झाल्या. त्यामुळे त्या जागेला बाणगंगा म्हणजेच बाणाने प्रगट झालेली गंगा असे नाव मिळाले. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये ॲडव्हेंचर गर्ल निकिता. आणि आज आपण आलेलो आहोत बाणगंगा ह्या ठिकाणी. तर मलबार हिल परिसरात बसलेले बाणगंगा तलाव हा एक प्राचीन तलाव आहे. बाणगंगा या नावालाच ऐतिहासिक महत्त्व आहे. बाण हा बाणाचा संदर्भ देतो आणि गंगा हा पवित्र गंगा नदीचे प्रतीक आहे. आख्यायिका अशी आहे की भगवान रामाला पाण्याची गरज असताना त्यांनी जमिनीत बाण सोडला आणि गंगेच्या पाण्याचा एक प्रवाह बाहेर पडला, ज्यामुळे आज आपण पाहत असलेले कुंड तयार झाले. पाण्याच्या शांत आवाजांनी आणि प्राचीन दगडांच्या शांततेने वेढलेल्या बाणगंगेच्या पायऱ्यांवर उभे राहून तुम्हाला शतकानुशतके यात्रेकरू आणि साधकांना आकर्षित करणारी आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. हे कुंड असंख्य लहान मंदिरे, स्नानघाट आणि पवित्र वृक्षांनी सजवलेले आहे, ज्यामुळे एक शांत वातावरण निर्माण होते जे पर्यटकांना भूतकाळात घेऊन जाते. अरबी समुद्राच्या कडेला असलेल्या मलबार टेकडीच्या काठावर बसलेले बाळकेश्वर मंदिर मुंबईच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. भगवान शिव यांना समर्पित हे मंदिर शहरातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असल्याचे मानले जाते, ज्याची मुळे 11व्या शतकातील सिलहारा राजवंशापासून आहेत.